जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुन्हे खान. जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे. सध्या पुसद शहरात अतिक्रमणावर कार्यवाही सुरू आहे. पुसद नगर परिषदद्वारे अतिक्रमण करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की अतिक्रमण करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण आता नेमकाच एक मोठा प्रश्न उभा राहत आहे. हे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे का, की प्रशासनावरही तेच नियम लागू होतात? सविस्तर बातमी अशी की पाळोदी ग्रामपंचायत यांनी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार असे निदर्शनास येत आहे की पुसद नगर परिषदने पाळोदी ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर समोरील डम्पिंग यार्ड म्हणून वापरल्या जाणाऱ्या जागेबाबत ना कोणती अधिकृत खरेदी नोंद उपलब्ध असल्याचे दिसते, ना भाडे तत्वावर अधिकृत दस्तऐवज उपलब्ध असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या जागेच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात तक्रारदार म्हणून मी स्वतः आपले सरकार पोर्टल आणि पीजी पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आमच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार संबंधित तक्रार नोंदवली गेली आहे आणि पुढे एस्केलेटेड करण्यात आलेली आहे, ज्यावरून हे प्रकरण उच्च स्तरीय प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहे असं स्पष्ट होते. मात्र पुसद नगर परिषदेकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही असे दिसून येते. याच पाळोदी ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर समोरील डम्पिंग यार्ड म्हणून वापरल्या जाणाऱ्या जागेवर पुसद शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात टाकून जाळला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या जाळण्यामुळे निर्माण होणारा धूर इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतो अशी स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या धुरामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावर पुसद नगर परिषद काय अधिकृत उत्तर देणार? पाळोदी ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर समोरील डम्पिंग यार्ड म्हणून वापरल्या जाणाऱ्या जागेबाबत खरेदीचे कागदपत्र किंवा भाडे तत्वावरील अधिकृत दस्तऐवज जनतेसमोर सादर केले जाणार आहेत का? जनहक्क न्यूज नेटवर्क तर्फे पुसद नगर परिषदेला पुन्हा एकदा स्पष्ट आवाहन, जर संबंधित कागदपत्रे अस्तित्वात असतील तर ती तात्काळ सादर करावीत आणि जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही कोणताही ठोस आरोप करत नाही. ही माहिती अधिकारांतर्गत प्राप्त कागदपत्रे, अधिकृत पत्रव्यवहार आणि तक्रार प्रक्रियेवर आधारित सादर करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिल्यास तेही आम्ही तितक्याच पारदर्शकतेने जनतेसमोर मांडू. तोपर्यंत अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.